श्री शिवलीलामृतातील 11वा अध्याय. श्री गणेशाय नमा. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चना सदा शिवाचे. सुत म्हणे शौनकादिका प्रती, जे रुद्राक्ष धारणा भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगुण. तो शंकराची त्यांचे दर्शन, घेता तरी जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुरक्षण. शिखे माझे एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणून. त्यावरुनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असं द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीजी आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवती 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा, सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगडा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दजमुख, लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास एका येवेशी. कश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिमान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजा दायाद भूसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लांछन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी, पूर्व दैत्य ऐसी लाधीजे. कामिनी सुत सभाग्य, विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत, सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत. गुरुभक्त उदार, वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ. सुरस फार, विशेष सुकृते लहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदारपूर्ण. काय आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघासे झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्याची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्ता फळ, गजमुक्त माळा मनोहर. नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वा लकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चित सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करती शिवलीलामृत. बोलती श्रीवना मावडी सत्य. पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करती राव प्रधान, यास का नावडे वस्त्रभूषण. करती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसुनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सेवीची ब्रह्मणासी अर्पिती. घेती मागुती शिव दीक्षा, शिक्षा करिता बहुत. परी तेन सांडिती आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घराशी आला पराक्षर. सवे वेष्टीत ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्णद्वैपायनाचा जाणिता, त्रिकाळ ज्ञानी. प्रतिसृष्टी करता, जो वशिष्ठांचा नातू तत्वता. राक्षसत्र जेने केले, जेवी मनुष्य वागती अपार. तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र, जाडिले सत्र करुनिया. जनमेजये सपत्र सत्र केले, ते आस्तिके मध्येच राहाविले. पराशराशी पुलस्तुने प्राथिले, मग वांचिले रावणादिक. चीज दटावनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे. देवी पितृ कैवारे पराक्षरे, वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूढ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार. घरा आला जाणूनी, राव प्रधान सामोरे धावती. साष्टांग नमुनी धरासी आणिती, षोडशोपचारी पूजिती. भावचित्ती विशेष, समस्ता वस्त्रे भूषणी देऊन. राव विनवी कर जोडूनी, म्हणे दोघे कुमार. रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे. नावडी वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदा. भर वैराग्यशील, अनुमात्र भाषण न करीती कोणासी. इंद्रिये भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजियांनी समग्र आरूढावे आवडेना.
पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुढ पडेले चित्ती. मग ते दोघे कुमर आणूनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी. नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिस्तुत. म्हणे हे काय झाले शिवभक्त त्यांची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीच्या तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललित कृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्न खचित याने अपार भाग्य पार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्न खचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य. सुवास हिरण्यमय रत्न पर्यक राजस चंद्र रश्मी सम प्रकाश. शय्या जिची अभिनव दिव्याभरणी संयुक्त. अंगी सुगंध विराजित गो महिषी खिल्लारे बहुत. वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार. घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृत्य डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य इति घरा. वैश्य असून प्रतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरिता इंद्रासही वश नव्हे. परम शिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे. शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाची. याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वित. कोटी लिंगे करवित. श्रावण मासी अत्यांदरे एक भद्रसेना सावधान. कुक्कुट मरकट पाडिले प्रीती करून. त्याच्या गळ्यात दुद्राक्ष बांधून. नातू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यगार. तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुक्कुट मरकट त्यासमोर. तिथेच बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण. तेही एकती दोघे जण. सेवेची महानंदा करी गायन. नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एव तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन. असो तिचे सत्व पहा वया लागून सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेचा सदना आला. त्याचे स्वरूप देखून तो अबला तन्मय झाला तेदवा. पूजा करूनी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी. पृथ्वीमुलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्माने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होऊन आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मौल हे कंकण मीही 32 लक्षणी पाहिन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयास ते मानिले सर्वीचे त्याने दिवलिंग काढिले. सूर्यप्रभूहून आगडे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखुनी ते वेळी महानंदाय तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमोडी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभोवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाडूनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे ह्या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यगारी नेऊन. मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनय कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून. नृत्य शाळेस लागला अग्नी धन धावो लागले छंडू कडूनी. एकची हाक जाहली 30 सावध करी मदनारी. म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी तव वात्या मज चेतला. तैशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून. कुक्कुट मरकट दिदले सोडून गेले पळूनी वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र. मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर. महानंदे प्रती तेदवा माझे दिव्य लिंग आहे की जतन. महानंदा घाबरे ऐकून वच्छ स्थळ घेत बुडवून. म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला. आकाश शपते ज्याची
ज्वाला सौदागर सिद्ध झाला, समीपाला कुडांच्या अति लाघवी उमारंग, जो भक्त जन भवभंग, उडी घातली सेवेग ओम नम शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा, बोलविले सर्व ब्रह्म वृंदा, लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही, अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदीने स्नान करून भस्म अंगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले. शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली, सूर्यबिंबू निघे उदय चढी, तैसा प्रकटला कपाळ मौडी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी, पाळी भक्तांते माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्यानर, शिरी झुळझुळ वाहे नीर अभयंकर. महाजोगी चंद्रकडा तयाची शिरी, नीळकंठ खंट वाघ धारी, भस्म चर्चिले शरीरी, गजचर्मा पांघुरला, नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुलांचे हार, सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरवित, वरचेवर कंदुक झेलती, तेवी 10 भुजा पसरुनी अकस्मात. महानंदेस झेलूनी धरित, हृदय कमळी परमात्मा, म्हणे झालो मी सुप्रसन्न. महानंदे माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसली दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पावुनी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी, जिथे नाही अधिव्याधी, क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेद बुद्धी कैचे तिथे, नाही काम क्रोध द्वंद दुःख, मद मत्सर नाही निशंक, जेतेची गोद उदक, अमृताहुनी कोटी गुणे, जिथे सुरत तरुंची वने अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे, चिंतामणीची धवलागरे, भक्त कारणे निर्मिली, जेथे ओसनात बोलिती शिवदाच, ते ते प्राप्त होय तयास. शिवप्रद सर्वदा अविनाश महानंदा, तेथे पावली हे कथा परम सुरस, महाशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमर दोघे निशेष, कुक्कुट मर्कट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण, भाडी विभूती चर्चून, त्यास पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले, हे पुढे राज्य करीतील निर्दोष. 32 लक्षणी डोळस शिवभजनी, लावतील बहुतांस, उद्धरतील तुम्हा ते, अमात्य सहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण, म्हणे इतुकेन मी धन्य, सुपुत्र उद्धरी जन्मले. भद्रसेन बोलती पुढे, हे राज्य किती वर्ष करीती, आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाच पुत्र आम्हास, परम प्रिय कर राजस, प्राणाहून आवडे बहु, तुमच्या आगमे करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे, मी सत्य बोलेन देख, परी तुम्हासे एकता वाटेल दुःख, हे सभा सकळिक, दुःखा नरवी पडेल पै, प्रत्यक्ष सदृश्य बोलावे वचन, नातरी अंगाच येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून विषय कठीण ते कोष्टी. भद्रसेन म्हणे, सत्य वचन बोलावया, न करावा अनमान. तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्षे पूर्ण झाली असती जानपा, आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयाशी. राव एकता धरणीशी मूर्छा येऊन पडियेला, अमात्य सहित त्या स्थानी, दुःखाग्न गेले आहाळोनी. अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे, करून या हाहाकार, वक्षस्थळ पीटी नृपवर, मग रायासी पराशर सावध करूनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठा न सोडी धीर, एक एक सांगतो विचार, जे पंचभूते नव्हती समग्र, शिशिमित्र नव्हते ते, नव्हता माया माया विकार, केवळ ब्रह्ममय साचर, तेथे झाले स्फुरण जागर, अहब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य, तेथून झाले महतत्व, मग त्रिविध अहंकार होत. शिव इच्छे करून या स्वतःशी निर्मिला, पीत वसन रजांचे सृष्टीकर्ता द्रुहीन, तमाक्षे रुद्र परिपूर्ण, सर्व स्थित करविता, विधीस म्हणे सृष्टी रुचिपूर्ण, एरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून 4 वेद उपनिषले, चहुवेदांचा सारपूर्ण, तो हा रुद्राध्यास परम पावन, त्याहून विशेष गृह ध्यान, भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन, त्याहून अनिक थोर नाही साधन. हा रुद्राध्यास शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले, जे रुद्राध्याय ऐकती पढती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोध्याय एकांती सप्त पुत्रा सांगे रुद्र हा, मग संप्रदाय ऋषीपासूनी भूतडी आला अध्याय जान.
थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची, जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याची दर्शने तिथे तीर्थे पावन, स्वर्गीची देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती. जपतप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण, रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडले भानुपुत्र नगर, पाश सोडून यम किंकिर, रेते हिंडू लागले. मग यमे विधी लागी पुसन, अभिव्यक्ती कृत्या निर्मिली दारुण, तिने कृतर्कवादी भेदी लक्षण, त्यांचे हृदयी संचरली. त्यासी मत्सर वाढविला विशेष, वाटे कराव्या श्वीदेश, तेने ते जाऊनी यमपुरीस, महानरकी पडले सदा, यम सांगे दूतांप्रती. शिवद्वेषी जे पापमती, ते अल्पायुष्यी होती. नाना रीती जाचनी करा, शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हरगौन, ऐसे म्हणती ते त्याला गुण, आणून नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यासी, कुंभी पाकी घालावे त्यांसी, रुद्रानुष्ठाने आयुष्याशी, वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी, अयुत रुद्रा वर्तने करी, शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्युदुरी होय साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून, रुद्रे उदक अभिमंत्रून, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण, शूनी पाळा करी सप्तदिन, राये धरिले दृढ चरण, सद्दद्द होऊनी बोलत, सकल ऋषी रत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक, काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासूनी, तरीत्व आचार्यत्व करावे पूर्ण. तुझसवे जे आहेत ब्राह्मण, अनिक सांगसी ते बोलावून, आताची आणि तो आरंभी, मग सहस्र विप्र बोलावून, ज्याशी रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण, न्यास ध्यानयुक्त पडून, गुरुपासून जे आले, परदारा आणि परधन, ज्यास मनाहुनी नीचपूर्ण, विरक्त सुशील गेलिया प्राण, दृष्ट प्रतिग्रह न घेती, जे शॉपानुग्रह समर्थ सामर्थ्ये चालो, न देती मित्र रथ, किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणून उभा करीती, ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊनी, सहस्र घट मांडून, अभिमंत्रुनी स्थापिले, स्वर्धोन्नीचे सलिल भरले पूर्ण, त्यात आम्र पल्लव घालून, रुद्र घोषे गर्जिनले. ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले, शस्त्रसंख्या झाले दिवस, 7वे दिवशी माध्यान्नी आला षंडांश, मृत्यूसमयी येता धरणीस, बाळ मूर्छित पाडियेला, एक मुहूर्त निष्ठितेत, चलन वलन राहिले समस्त, परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकारा. रुद्रोधक शिंपून सावध केला राजनंदन, त्यासी पुसती वर्तमान, वर्तिले तेची सांगत, एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाढा भयंकर नेत्र, खडी रागा सारिखे. तो मज घेऊन जात असता, 4घे पुरुष धावून आले तत्वता, पंचवदन दशभुज त्यांची सामथा, कमळ भवांडी दुजे नसे ते तेजे, जैसी गभस्ती दिगंततम. 6 रीती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे, ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन, त्या काळपुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते, ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार, ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले, अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे, शिवनाम गर्जत तये वेळे. देव सुमने वर्षिती, अनेक वाद्यांचे गजर, डंका गर्जे, अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर, मृदुंग वाद्ये गर्जती, अनेक वाद्याचे गजर, शिवलीला गाती अपार शृंगे, भृंगे कहाड थोर, सनई अपार वाजती, चंद्रनना धडकती भेदी, नादन माये नभोदरी, असो भद्रसेन यावरी. विधियुक्त होम करीतसे, षडस्स अन्ये शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत, ओमलिक वस्तू अद्भुत, आनुकी अर्पी ब्राह्मणासी, दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे, म्हणे आवडे तितुके भरा एक सरे, मागे पुढे पाहू नका, सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे हेची ऐकली मात, धनभार झाला बहुत, म्हणून सांडिती ठाई ठाई, ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझिया सुता. ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तिले, वसंत येत सुगंधवन, की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी, की श्वेतात्पले मृडांनी, रण
रमणलिंग अर्जिजे की निद्रेवास सापडे चिंतामणी श्रुतिधा पुढे शिराब्दी ए धावुनी तैसा कमलोद्ध नंदन ते शनी नारद मुनी पातला वाल्मिक सत्य वतनी नंदन अवतानपादी कयाध्रु हृदय रत्न शिष्य हे त्यांचे त्रिभुवन जान वंद जे का सर्वांते जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ जाशी चतुर्विद्या करत तामळ ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भावंड मोडुनी पुन्हा सृष्टी करणार मागे तुनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडिल शक्रादिका तो नारद देखुनी तेच शनी कुडांतून मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी ग्रहपत्य आहवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावुनी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळे दिव्यगंध दिव्य सुमनी षोडोपचाराने पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडुनी म्हणे स्वामी अतिद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तेव्हा पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मच देखा मृत्यूस पुसू लागला शिवसुत ऐकाते तू कोणाच्या आद्रे करून अनित होतास भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा अनित होसी मग चित्रगुप्त पुसे सूर्य नंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गडांतर थोर होते ते महापुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकून कृतांत कर जोडूनी स्तवन करीत हे अपर्णाधव हिम न गज जामत अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगते ते क्षणी राये पायावर घातली लोडणी अनिक सहस्र रुद्ध करुणी मोहसाव करीतसे शतरुद्र करिता निशेष शतैष्य होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्ज्ञान पावला आनंदमय शक्ती नंदन राय शतपज्ञ धन देऊन तोषविला गुरु संपन्न ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळ न बाधे अंती वंदुनी नेती शिवपदा दशदत्त कपिलादान एकता पडता घडे पुण्य केले असेल भक्षण सुरापान ब्राह्म हत्या एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकाचं अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्राचा राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधान समवेत राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बसवून त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वच्छ करून राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान ही हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार महामृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधे ग्रह पीडा विघ्न पिछाच्छ बाधा रोग दारुण न बाधीच सर्व ठाई येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुष्य तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवून वांज झाली माता त्याची संगतीनं धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या गृहासन आणावे आपण त्यांच्या सदनास न जावे ते तज्जावे जीवे भावे जेवी सुशीळ हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बेसती त्यासे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पावे शिवलेला मृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा हृदय याब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळकंद अभंगन विटे कालत्रयी शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गोड हा
श्री सांब सदा शिवार्पण मस्तु शुभ भवतु.